कॅम्पा कोला ऐतिहासिक सॉफ्ट ड्रिंक, भारतीय बनावटीचे उत्कृष्ट पेय, रिलायन्स इंडस्ट्रीचे दर्जेदार पेय उत्पादन, डेली नीड्स रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल, पानपट्टी, किराणा दुकान यासारख्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांना कंपनीकडून मोफत फ्रीजची व्यवस्था। कॅम्पा कोला सर्व क्वांटिटी मध्ये उपलब्ध। दिग्रस तालुक्याचे अधिकृत डीलर विदर्भ एजन्सीज, नवीन नगर परिषद जवळ दिग्रस। प्रोप्रायटर मकसूद शेख। संपर्क मोबाईल क्रमांक 9420044316 9175687854 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। धानोरा शेतातील खून प्रकरणातील एका आरोपीचे आरोपपत्रामधून नाव वगळले। दिग्रसचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट शाहरुख शेख यांची माहिती। 24 मार्च 2025 रोजी शेख मुफीज शेख मुस्ताक या युवकाचा खून करून दिग्रस तालुक्यातील धानोरा शेतातील विहिरीत मृतदेह फेकून दिला। त्यावेळी दिग्रस पोलिसांनी शेख मुफीजचा घनिष्ठ मित्र शेख जुनेद शेख मुंतजीर व दुसरा आरोपी समीर वाजिद मिर्झा बेग या दोघांना अटक केली। दरम्यान दिग्रस पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली असता आरोपी क्रमांक 1 शेख जुनेद शेख मुंतजीर याचा खून प्रकरणात सहभाग आढळला नाही। त्यामुळे दिग्रस पोलिसांनी दिग्रस न्यायालयात याबाबत कळविले। हीच बाब हेरून दिग्रसचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी दारवा सत्र न्यायालयातून शेख जुनेदला जामीन मिळवून दिला व नंतर दारवा न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांनी दिग्रस न्यायालयात दाखल केलेल्या पत्राचा आधार घेत शेख जुनेद शेख मुंतजीर याचे नाव आरोपपत्रातून वगळण्याकरिता ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी दारवा सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शेख जुनेद शेख मुंतजीरचे नाव आरोपपत्रामधून वगळण्यात आल्याचे ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी सांगितले आहे। मी ॲडव्होकेट शाहरुख शेख तुम्हाला आज रोजी एक माहिती देत आहे। दिनांक 24/3/2025 रोजी मुफीद शेख राहणार देरवाडा यांची काही अज्ञात लोकांनी हत्या केली होती। त्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी दरम्यान एकूण 3 लोकांना अटक केले होते। त्या अटकेमध्ये जे एक आरोपी होता त्याचं नाव होतं शेख जुनेद शेख मुंतजीर राहणार देरवाडा तालुका दिग्रस। शेख जुनेद शेख मुंतजीर जेव्हा यांना अटक करण्यात आली होती तेव्हा यांना मुख्य आरोपी असे घोषित केले होते। त्यानंतर पोलिसांनी समोर चौकशी करताना एकूण आणखी 2 इसमांना सुद्धा अटक केली होती। त्यामध्ये चौकशी दरम्यान पोलिसांना असे आढळले की शेख जुनेद शेख मुंतजीर यांचा सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही। जेव्हा पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली होती तेव्हा एका डाऊटच्या आधारे पोलिसांनी शेख जुनेद शेख मुंतजीर यांना यासाठी अटक केली होती की शेख जुनेद जे आहे ते मुफीद शेख यांचा मित्र होता आणि घटनेच्या काही कालावधी आधी ते दोघे सोबत होते। परंतु जेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा मध्ये पोलिसांच्या असे निदर्शनास आले की शेख जुनेद शेख मुंतजीर यांचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही। या प्रकरणाची चौकशी श्री वाघ साहेब यांनी केली होती। वाघ साहेब यांना जेव्हा कळाले की शेख जुनेद शेख मुंतजीर यांचा सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही तेव्हा श्री वाघ साहेब यांनी न्यायालय दिग्रस येथे एक रिपोर्टसुद्धा दाखल केला होता। त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं वाघ साहेबांनी का सदर आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही म्हणून सदर आरोपीला याच प्रकरणामधून डिस्चार्ज करण्यात आले। परंतु डिस्चार्जचे अधिकार दिग्रस न्यायालयाला नसताना पोलिसांना न्यायालयाला त्याला MCRमध्ये ठेवावं लागलं। त्यानंतर आम्ही दारवा सत्र न्यायालय येथे शेख जुनेद शेख मुंतजीर यांना जामीन मिळावा म्हणून धाव घेतली होती आणि जेव्हा आम्ही शेख जुनेद शेख मुंतजीर जेव्हा याची आम्ही जामीन दाखल केली त्यावेळेस वाघ साहेबांनी दाखल केलेला जो रिपोर्ट होता तोच रिपोर्ट आम्ही तिथं मांडला। त्या आधारावर आमची तिथं बेल झाली। त्यानंतर जेव्हा सत्र न्यायालय दारवा तसेच वाघ साहेब यांना निदर्शनात आले की शेख जुनेद शेख मुंतजीर यांचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही म्हणून तिथे दारवा येथे जेव्हा चार्जशीट दाखल करताना फक्त अन्य जे 2 आरोपी होते त्यांच्या विरोधातच चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यांच्या विरोधातच सदर खटला चालवला जाणार आहे आणि आज रोजी सदर प्रकरण प्रलंबित आहे। सदर प्रकरण प्रलंबित असताना शेख जुनेद शेख मुंतजीर यांना कोणत्याही प्रकारे त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप घेणे नाही, भाग घेणे नाही, त्याच्या विरुद्ध पुरावा उपलब्ध नसल्याने त्याच्या विरुद्ध सदर प्रकरण चालवला सुद्धा जाणार नाही।
करिता मी तुम्हाला ही माहिती देत आहे. जेव्हा सदरची घटना झाली होती तेव्हा शेख जुनैद शेख मुंतझिर यांना मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते आणि मुख्य आरोपी घोषित केल्यानंतर दिग्रसमध्ये ही जी बाब आहे ती आगीसारखी पसरली होती. याच प्रॉब्लेममुळे लोकांना आज असं वाटत आहे की त्या प्रकरणामध्ये जुनैदचा हस्तक्षेप होता आणि जुनैदच मुख्य आरोपी आहे. लोकांच्या या गैरसमजमुळे आज जुनैदला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्रास होत आहे. करिता त्याचा कोणताही रोल नाही अशी चार्जशीट दाखल झाल्याने मी तुम्हाला सदरची माहिती देत आहे. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.